वेलकम स्टुडंट. आज आपण टाइप्स ऑफ रिएक्शनचा स्टडी करणार आहोत. एकूण 4 प्रकारचे टाइप्स ऑफ रिएक्शन आहेत. फर्स्ट वन आहे कॉम्बिनेशन रिएक्शन, सेकंड वन आहे डिकम्पोजिशन रिएक्शन, थर्ड आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि फोर्थ आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्यातलं आपण पहिलं बघूया कॉम्बिनेशन रिएक्शन. व्हेन 2 or more reactants combine in a reaction to form a single product, it called as combination reaction. अशी रिएक्शन की ज्याच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट असतात, पण जो काही त्यांच्या रिएक्शन पासून प्रोडक्ट तयार होणार आहे तो नेहमी एकच असेल. प्रोडक्टची नंबर ऑफ प्रोडक्ट्स किती असणार आहेत? फक्त 1, ओनली 1. देन दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिएक्शन. ओके, अशी रिएक्शन ज्या रिएक्शनमध्ये रिएक्टंटचे नंबर 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतात, पण प्रोडक्ट नेहमी एकच असतो, अशा प्रकारच्या रिएक्शनला आपण म्हणतो कॉम्बिनेशन रिएक्शन. फॉर एक्झाम्पल, जेव्हा अमोनियाची रिएक्शन हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत झाली, अमोनियाचा केमिकल फॉर्म्युला काय? NH3. हायड्रोक्लोरिक ऍसिडचा केमिकल फॉर्म्युला काय? HCl. जेव्हा अमोनिया आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडची रिएक्शन होते तेव्हा काय तयार होतं? अमोनियम क्लोराईड. आपण या ठिकाणी बघू शकता अमोनिया आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड हे 2 रिएक्टंट आहेत, पण त्यांचा प्रोडक्ट नेहमी एकच येतोय. अशा प्रकारच्या रिएक्शनला म्हणतो कॉम्बिनेशन रिएक्शन. त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल आहे कॅल्शियम ऑक्साईडची जर रिएक्शन आपण वॉटर सोबत केली. कॅल्शियम ऑक्साईडचा केमिकल फॉर्म्युला आहे CaO, वॉटरचा केमिकल फॉर्म्युला आहे H2O. या दोघांची जर रिएक्शन केली, परत इथं आपल्याला 2 रिएक्टंट दिसत आहेत आणि प्रोडक्ट मात्र एकच दिसतंय. हीट हा प्रोडक्ट नाहीये. ओके, कॅल्शियम हायड्रॉक्साईड हा एकच प्रोडक्ट दिसतोय CaOH2S. आणि ह्या रिएक्शन मधनं हीट बाहेर पडताना दिसते आपल्याला. ह्या पूर्ण जे रिएक्शन मधनं हीट जी आहे ती बाहेर पडताना दिसते. अशा प्रकारच्या रिएक्शनला काय म्हणतो आपल्याला? कॉम्बिनेशन रिएक्शन. सेकंड टाइप आहे डिकम्पोजिशन रिएक्शन, एक्झॅक्टली ऑपोजिट टू द कॉम्बिनेशन रिएक्शन. अशी रिएक्शन की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच रिएक्टंट असतो, पण प्रोडक्ट मात्र 2 किंवा 2 पेक्षा जास्त असू शकतात. अशा प्रकारच्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? डिकम्पोजिशन रिएक्शन. द केमिकल रिएक्शन इन विच 2 or more प्रोडक्ट आर फॉर्म फ्रॉम द सिंगल रिएक्टंट इज कॉल्ड एज डिकम्पोजिशन रिएक्शन. रिएक्टंट नेहमी एकच राहणार, पण प्रोडक्ट एकापेक्षा जास्त असू शकतात. ओके, एक्झाम्पल आहे C12H22O11 म्हणजेच काय? शुगर. याची जर रिएक्शन केली, ओके, तर काय भेटतं आपल्याला? कार्बन आणि वॉटर. याची जर डिकम्पोजिशन केलं त्याचं, तर आपल्याला भेटतं कार्बन आणि वॉटर. 12 मॉलिक्युल्स हे कार्बनचे भेटतात आणि 11 मॉलिक्युल्स हे वॉटरचे भेटतात. त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल आहे कॅल्शियम कार्बोनेट CaCO3. याला जर हीट केलं आपण, या सबस्टन्सला म्हणजे ह्या रिएक्टंटला कॅल्शियम कार्बोनेटला जर हीट केलं, तर आपल्याला काय भेटतं? कॅल्शियम ऑक्साईड CaO आणि कार्बन डायऑक्साईड जो की गॅस आहे तो निघून जाताना दिसेल आपल्याला. ओके, हे झाले सेकंड टाइप डिकम्पोजिशन रिएक्शन. कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे काय? ज्या रिएक्शनमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट असतील, पण प्रोडक्ट एकच असेल. आणि डिकम्पोजिशन मध्ये काय? रिएक्टंटचा नंबर एकच असेल, पण प्रोडक्ट जास्त एकापेक्षा जास्त असू शकतात. ओके, थर्ड आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन. अशी रिएक्शन की ज्या रिएक्शनमध्ये कमीत कमी 2 रिएक्टंट असतात आणि त्या 2 रिएक्टंट पैकी एक रिएक्टंट मधला एक जो आयन आहे तो लेस रिएक्टिव्ह असतो आणि एक आयन जो असतो मोर रिएक्टिव्ह असतो. आणि जो मोर रिएक्टिव्ह आयन आहे तो लेस रिएक्टिव्ह आयन असलेल्याची जागा घेतो. अशा प्रकारच्या रिएक्शनला काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. एक्झाम्पल बघू, CaSO4 ची रिएक्शन जर Fe सोबत केली. CaSO4 म्हणजे काय? कॉपर सल्फेट. Fe म्हणजे काय? आयन. या दोघांची जर रिएक्शन केली, ह्याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? Fe हा कसा आहे? हायर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. Cu कसा आहे? याच्यामधला लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. मी आत्ताच काय सांगितलं? हायर रिएक्टिव्ह एलिमेंट हा लेस रिएक्टिव्ह असलेल्या आयनची जागा घेतो. अशा प्रकारच्या रिएक्शनला काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तेच होतं, Fe Cu ची जागा घेतल्यावर काय होणार आहे? FeSO4 तयार होणार आहे. ओके, आणि Cu वेगळा झालेले दिसणार आहे. Cu वेगळा झालेला आहे. अशा प्रकारच्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्याचबरोबर सेकंड एक्झाम्पल आहे CaSO4 ची रिएक्शन जर परत Pb बरोबर केली. Pb म्हणजे काय? लीड. ओके, लीड हा हायर रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. Cu काय? लेस रिएक्टिव्ह एलिमेंट आहे. Pb काय करणार आहे? Cu ची जागा घेणार आहे आणि त्याला डिस्प्लेस करून टाकणार आहे. डिस्प्लेस करणं म्हणजे काय? त्याला बाजूला करून टाकणार आहे. ओके, आणि तयार काय होणार आहे? PbSO4 आणि Cu वेगळा झालेला दिसणार आहे. ओके, द रिएक्शन इन विच लेस रिएक्टिव्ह आयन रिप्लेस बाय द हायर रिएक्टिव्ह आयन.
इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट रिएक्शन. सेकंड आहे फोर्थ आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. द रिएक्शन इन विच आयन इन द रिएक्टंट्स आर एक्सचेंज टू फॉर्म प्रेसिपिटेट आर कॉल्ड एज डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. अशी रिएक्शन की ज्या रिएक्शनमध्ये आयन्सची आदला बदल होते, आयन्सची काय होते आदला बदल होते आणि प्रेसिपिटेट तयार होतात. अशा प्रकारच्या रिएक्शनला काय म्हणतो आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. एक्झाम्पल काय BaCl2 आणि ZnSO4. आता त्याच्यामध्ये काय होतं Ba आणि Zn एकमेकांची जागा बदलतात. ओके, झिंक जो आहे तो Baच्या जागा येतो, Ba झिंकच्या जागी येतो. Ba म्हणजे काय बेरियम, आणि तयार काय होतं ZnCl2 झिंक क्लोराईड आणि BaSO4. BaSO4 म्हणजे काय बेरियम सल्फेट. फक्त काय होतात एकमेकांची जागा बदलतात. ओके, अशा प्रकारच्या रिएक्शन काय म्हणतो आपण डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला Ba प्लस आणि SO4 मायनस. Ba वरती प्लस चार्ज असतो, SO4 वरती निगेटिव्ह चार्ज असतो. तर त्याचबरोबर झिंक वरती प्लस चार्ज आणि क्लोरीन वरती पण निगेटिव्ह चार्ज. ओके, हे झाले एकूण 4 टाईप ऑफ द रिएक्शन. आता पुढचा टॉपिक आहे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय आणि एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय. एंडोचा अर्थ काय असतो आत येणे आणि एक्झोचा अर्थ काय असतो बाहेर जाणे. ओके, द रिएक्शन इन विच द हीट इज इन्व्हॉल्ड इन अ सबस्टन्स फ्रॉम द आउटसाइड इज कॉल्ड एज एंडोथर्मिक रिएक्शन. अशी रिएक्शन की ज्या रिएक्शनमध्ये हीट जी आहे त्या सबस्टन्समध्ये ॲड होते बाहेरनं. अशा प्रकारच्या रिएक्शनला काय म्हणतो एंडोथर्मिक रिएक्शन. फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस. आईस जेव्हा मेल्ट होत असतं तेव्हा काय होतं बाहेरची जी ॲटमॉस्फिअर मधली जी हीट आहे ती काय होती आईसमध्ये जाऊन ॲड होते आणि अशा प्रकारे आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं. त्याचबरोबर CaCO3 कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण हीट केलं तर त्यासोबत तयार काय होतं कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड. ओके, आता एक्झोथर्मिक रिएक्शन ही एक्झॅक्टली अपोजिट टू द एंडोथर्मिक रिएक्शन असते. एंडोथर्मिक रिएक्शनमध्ये हीट ॲड होत होती, एक्झोथर्मिक रिएक्शनमध्ये हीट रिलीज होणार आहे. कशामधनं रिलीज होणार आहे तर रिएक्टन मधल्या असलेल्या सबस्टन्समधनं ती हीट काय होणार आहे रिलीज होणार आहे. द रिएक्शन इन विच द हीट इज रिलीज आउट फ्रॉम द सबस्टन्स आर कॉल्ड एज एक्झोथर्मिक रिएक्शन. ओके, एक्झाम्पल काय कन्व्हर्जन ऑफ वॉटर इंटू आईस. जेव्हा वॉटरचं कन्व्हर्जन हे आईसमध्ये होत असतं तेव्हा वॉटरमधली हीट बाहेर पडते, त्यामुळे ते काय होतं कोल्ड होतं. वॉटर जे आहे कुलिंगला चालू होतं आणि कुलिंग व्हायला चालू होतं आणि आईसमध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. सेकंड एक्झाम्पल आहे कॅल्शियम ऑक्साईडला जर वॉटर सोबत रिएक्शन केली तर त्याच्यापासून तयार काय होतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि त्याच्यामधनं हीट बाहेर पडते. अशा प्रकारे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिएक्शनचा आपण स्टडी केला आहे. एंडोथर्मिक म्हणजे काय रिएक्शनमध्ये हीट इन्व्हॉल्व होते आणि एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय रिएक्शनमधनं हीट बाहेर पडते. सिंपल लॉजिक आहे.